जागतिक पर्यावरण दिन निमित्त मनपा वतीने विविध ठिकाणी 2500 वृक्षारोपण करून केलं साजरा. जागतिक पर्यावरण दिन साजरा करताना लोकसहभाग आणि वृक्ष संगोपनाबाबत जागृती पाहून आनंद झाला. मान्य सत्यम गांधी आयुक्त. 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या वतीने विविध ठिकाणी वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसळ, उपायुक्त स्मृती पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक यांची टीम सदरचा उपक्रम राबवण्यात आला. सांगली येथील महावीर उद्यान येथे मान्य आमदार इद्रिसभाई नायकवडी यांच्या हस्ते व मान्य उपायुक्त स्मृती पाटील यांच्या उपस्थितीत दुर्मिळ वृक्षांची लागवड करून सदरच्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. दुर्मिळ प्रजातीमधील काही झाडं लावून त्याचं जतन करण्यात येणार आहे. त्यामध्ये शमी, बुद्धवड, देवसावर, म्हैसूरवड, सुरुगी, पिपरी मुजकुद, खैरपळस, तेटू इत्यादी झाडं लावण्यात आली आहेत. मिरज येथे माननीय आमदार सुरेश भाऊ खडे यांच्या हस्ते वसंत हाऊसिंग सोसायटी मिरज येथे वृक्षारोपण करण्यात आलं. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, उपायुक्त स्मृती पाटील, डॉक्टर रवींद्र ताटे उपस्थित होते. देशी स्वरूपाची झाडं लावण्यात आली आहेत. पार्श्वनाथ नगर व सिद्धेश्वर नगर या ठिकाणी मान्य सत्यम गांधी आयुक्त यांच्या हस्ते वृक्ष लागवड करण्यात आली. यावेळी माजी नगरसेविका ॲडव्होकेट स्वातीताई शिंदे उपस्थित होत्या. सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, स्वच्छता निरीक्षक याकूब मद्रासी, सिद्धार्थ ठोकळे, अजित गुजराती, पर्यावरण अभियंता यावेळी उपस्थित होते. सांगली समडोळी रोड कचरा डेपो येथे 2000 पेक्षा जास्त बांबू रोपांची लागवड करण्यात येते. यावेळी मनपा वतीने चांगलं नियोजन केलं. आज पावसाने साथ दिल्याने सर्वांनी उत्साहात वृक्षारोपण करून आनंद व्यक्त केला. उपायुक्त स्मृती पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आलं. बचत गटाच्या महिलांच्या सहभागाने वृक्षारोपण करण्यात आलं. वृक्षप्रेमी व्यक्ती, संघटना व संस्था यांनी या उपक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवला होता. जागतिक पर्यावरण दिन उत्साहात साजरा करण्यात आला. उद्यान अध्यक्ष गिरीश पाठक व आयुक्त स्मृती पाटील यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी.